नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शेगावीचा राणा माहेर निघाला, शेगावीचा राणा माहेर निघाला, संगे संत मेळा भजनी रंगला. अशा या संत मेळाव्यामध्ये आजची कथा आहे नागपूरचे हजरत ताजुद्दीन बाबा यांची. नागपूरचे हजरत ताजुद्दीन बाबा यांचा जन्म कामठी या गावी झाला. बालपणीच आईवडिलांचे कृपाछत्र हरवल्याने त्यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. हजरत ताजुद्दीन बाबा हे बालपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे. वाचनाकडे त्यांचे विशेष आकर्षण. शाळेमध्ये असतानाच त्यांचे शहाबाबा नामक या संतांशी भेट झाली. शहाबाबांनी पाहता क्षणीच त्यांना ओळखले. शहाबाबा त्यांच्या शिक्षकांना म्हणाले, जे मागील जन्मीपासूनच शिकून आलेले आहेत त्यांना तुम्ही आणखी काय शिकवणार. असे म्हणून स्वतःच्या पिशवीमधून एक मनुका काढला. तो आधी स्वतःच्या मुखामध्ये घातला आणि तोच मनुका ताजुद्दीन बाबा यांच्या मुखामध्ये टाकला. ती शक्तिपाताची अवस्था होती. त्यानंतर ताजुद्दीन बाबा यांचा अध्यात्माकडे विशेष कल वाढत गेला. वयाच्या 20व्या वर्षी ब्रिटिश सरकारी नोकरीमध्ये रुजू असतानाच त्या नोकरीला लाथ मारून ताजुद्दीन बाबा पूर्णतः अध्यात्माकडे वळले. त्यांना विदेही अवस्था प्राप्त झाली. पण ही विदेही अवस्था सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येईना. त्यांना त्यांचा उपद्रव होऊ लागला. लोकांनी त्यांना वेड्यात काढले. ते कधी कोणाची पूर्वजन्माच्या खाणाखुणा सांगत, कधी पुढच्या जन्मामध्ये काय होणार किंवा पुढे काय होणार या गोष्टी सांगित. काही लोकांना पटत तर काही लोक त्यांना वेड्यात काढत. त्यांच्या तक्रारी अधिकाधिकच वाढत गेल्या. हे बघता ब्रिटिश सरकारने त्यांना वेड्यांच्या इस्पितळात टाकले आणि तिथूनच खरी त्यांच्या लीलांची सुरुवात झाली. ताजुद्दीन बाबा वेड्यांच्या इस्पितळामध्ये बंद असतानाच ते कधी कुणाला बाहेर मुक्तसंचार करताना दिसत आणि पुन्हा जाऊन बघता पुन्हा ते त्या वेड्यांच्या इस्पितळामध्ये बंदसुद्धा दिसत. म्हणजे एकाच वेळेला या विभूती कधी एकीकडे तर कधी दुसरीकडे अशा त्या स्वरूपात दिसत. काही दिवसांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रचिती होऊन त्यांची सुटका झाली. त्या सुटकेनंतर ताजुद्दीन बाबा यांनी समाजसेवा सुरू केली. कित्येकांचे दुःख हरले, कित्येकांना व्याधीमुक्त केले, कित्येकांना जीवनाचे मार्गदर्शन केले. अशा त्यांच्या असंख्य लीला आहेत, असे त्यांचे असंख्य चमत्कार आहेत. ताजुद्दीन बाबांच्या लीला बऱ्याच आहेत. एकदा बाबा कण्हा नदीच्या वाळूवर झोपले असता त्यांना अमरावती गावे येथील 2 स्त्रिया भेटण्यास आल्या. शांताबाई आणि सुभद्राबाई. पोटी संतती नसल्यामुळे ते अतिशय दुःखी होते. त्यांच्या मनातील आंतरिक इच्छा बाबांनी सहज ओळखली. प्रसाद म्हणून 2 लाडू त्यांना दिले. शांताबाई आणि सुभद्राबाई बाबांना दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघाले. शांताबाईंनी आशीर्वाद म्हणून तो लाडू ग्रहण केला. तेच सुभद्राबाईंनी अविश्वास दाखवून तो लाडू वाळूमध्ये पुरला. पुढे शांताबाईंना 9 महिन्यानंतर पुत्रप्राप्ती झाली. बाळ 2 महिन्याचे झाले असता शांताबाई त्या बाळाला बाबांसोबत दर्शनासाठी घेऊन आल्या. तेच सुभद्राबाई यांना अतिशय पश्चाताप होता. अशा या संतांच्या लीला न समजण्यासारख्याच. संतांची वाणी, संतांचे शब्द, संतांच्या लीला या मानवी मनाच्या खरंच समजण्यापलीकडच्या असतात. तर तेव्हा अशा या लीला माहिती आणखी पुढे घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. तेव्हा आपणासही कुठे काही बाबांच्या लीला माहिती, दुर्लभ माहिती असेल तर इथे नक्की कळवा, जेणेकरून मला सर्वांना आणखी बाबांच्या लीलांची माहिती होईल. तर सद्गुरू इच्छेने मी पण पुन्हा आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत भेटूया. नवनवीन माहितीसह पुन्हा येईल, नवीन व्हिडिओ घेऊन. तर तोपर्यंत श्री स्वामी.